त्यांचा साधेपणा पंतप्रधान पद सोडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी दिसून आला होता। अगदी पहिल्याच दिवशी त्यांनी आपलं पंतप्रधान निवासस्थान देखील सोडलं होतं आणि ते आपल्या साध्या घरी राहण्यासाठी गेले होते। अत्यंत मितभाषी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही। मात्र गेल्या काही दिवसात भाजपकडनं काँग्रेसवर आर्थिक धोरणांवर टीका झाली, त्यावेळेला मात्र डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्याला परखड उत्तरही दिलं होतं। काँग्रेसच्या काळामध्ये आर्थिक धोरणासंदर्भात घेतलेले निर्णय त्यांनी समोर मांडले होते। 26 सप्टेंबर 1932 मध्ये पाकिस्तानातल्या पंजाबच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता। अर्थात तेव्हा भारत हा एकसंध होता, पण विशेष म्हणजे ज्या गावात त्यांचा जन्म झाला त्याच गावात त्यांचं शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण झालं आणि अर्थात त्यानंतर काही वर्षांनी भारताची फाळणी झाली, त्यामुळे ते गाव बघण्याची इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती। पण त्या गावातला एक मित्र सुद्धा मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी असताना त्यांना भेटण्यासाठी आला होता। त्यानंतर या भेटीची बरीच चर्चा झाली होती दोन्ही देशांमध्ये। मनमोहन सिंग यांचं जे जन्मगाव आहे गाव, त्याला आदर्श गाव म्हणून सरकारने मान्यता द्यावी, मदत करावी अशी विनंती देखील मनमोहन सिंग यांनी पाकिस्तान सरकारकडे केली होती आणि पाकिस्तान सरकारने सुद्धा त्यांची विनंती मान्य केली आणि त्यानंतर गावाचा विकास झाला। डॉक्टर मनमोहन सिंग यांना तीनही दलाकडनं सलामी दिली जाते। मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी आता जमली आहेत। काही वेळापूर्वी काँग्रेस कार्यालयात मनमोहन सिंग यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि आता निगमबोध घाटावर त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय, अंत्यविधी केला जातोय। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर प्रियंका गांधी, राहुल गांधी सुद्धा अखेरचा निरोप देण्यासाठी आता उपस्थित आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान असा हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रवास थक्क करणारा होता। देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातला हा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी असा होता। या दृश्यांमध्ये या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः राहुल गांधी हे मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांसोबत, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या बंधूंनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांच्यासोबत आता सध्या राहुल गांधी। भारताचा चेहरा मोहरा बदलवण्यात कारणीभूत ठरला तो म्हणजे आर्थिक उदारीकरणाचा निर्णय, त्याचे शिल्पकार होते डॉक्टर मनमोहन सिंग। यानंतर जगभरातल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची दारं भारतातली उघडी झाली। त्यानंतर मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक भारतात आली आणि जागतिकीकरण उदारीकरणाचा लाभ भारताला मिळाला। यानंतर भारताचा विकास दर वाढला आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर विकासाची फळं भारताला चाखायला मिळाली। औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झालं आणि जागतिक बाजारपेठेत भारत एक नवी शक्ती म्हणून उदयाला आला। आज भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघतोय, त्याची पाळमुळं रोवली ती म्हणजे मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या निर्णयाने। UPA 1च्या त्यांच्या या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेतले, ज्यातल्या योजना आजही सुरू आहेत। त्यामध्ये आहे मनरेगा आहे किंवा माहितीचा अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार। तर भाजप सरकारनं देखील मनरेगा तशी सुरू ठेवली। माहितीचा अधिकार या कायद्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना त्याचा सर्वाधिक फायदा झाला। तसं सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार। दुसरी उल्लेखनीय बाब मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतली तो म्हणजे 2008 सालचा भारत अमेरिका हा अणु करार। अनेक आण्विक क्षेत्रातले निर्बंध भारतावर होते, पण जॉर्ज बुश यांच्यासोबतची चर्चा मनमोहन सिंग यांनी केली, ती यशस्वी झाली। त्यानंतर भारत अमेरिकेमधला अणु करार हा अस्तित्वात आला। त्यानंतर अनेक अणुऊर्जा क्षेत्रातल्या संधी सुद्धा भारतासाठी खुल्या झाल्या। नक्कीच, आणि मनमोहन सिंग यांची ही पहिली टर्म
यासाठी ऐतिहासिक मानली जाते। अणु कराराच्या दरम्यान विरोधकांनी सरकारवर अविश्वास ठराव आणला होता, मात्र डाव्या पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला। तरीही मनमोहन सिंग सरकार वाचलं आणि भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये हा ऐतिहासिक नागरी अणु करार झाला। यावेळी त्यांना खास मोलाची मदत झाली, ती म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची। डाव्या पक्षांसोबत चर्चा सुद्धा यावेळी केली होती मनमोहन सिंग यांनी। त्याचबरोबर समाजवादी पक्षाला मनवण्यात त्यावेळी मनमोहन सिंग यांना यश आलं आणि केवळ समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे तत्कालीन सरकार वाचलं होतं। पण अणुऊर्जा कराराचे फायदे नेमके काय होणार याबद्दल स्पष्टता होती मनमोहन सिंग यांना। त्याचे देशाला काय फायदे होणार याचीही कल्पना होती, त्यामुळे ते आपल्या निर्णयावर भूमिकेवर ठाम राहिले। डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय। डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द आणि त्यांनी घेतलेले निर्णय, त्यामुळे अवघं जग त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल। त्यांचं योगदान सांगायचं तर 90चं दशक सुरू होत असताना देशाची आर्थिक स्थिती ही अत्यंत नाजूक होती। देशातली परकीय गंगाजळीने तळ गाठला होता, चलनवाढ सुद्धा भयंकर झाली होती आणि रिझर्व्ह बँकेला आपल्याकडचं 47 टन सोनं हे गहाण ठेवावं लागलं होतं। पंतप्रधान PV नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना 1991 मध्ये अशा कठीण काळात अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती, जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक मोठी आव्हानं होती, अनेक संकटं होती आणि देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मनमोहन सिंग यांनी अनेक कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळावा यासाठी सिंग यांनी पहिला मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे आर्थिक उदारीकरणाचा। सरकारी मालकीच्या सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करण्याचं त्यांनी ठरवलं। त्याचबरोबर रुपयाचं अवमूल्यन, आयात शुल्कात कपात हे निर्णय सुद्धा मनमोहन सिंग यांनी घेण्याचं ठरवलं आणि मनमोहन सिंग यांच्या याच निर्णयामुळे तळाला गेलेली देशाची अर्थव्यवस्था काहीशी सावरली आणि तिला गती मिळाली। उदारीकरणाच्या निर्णयामुळे देशात परदेशी गुंतवणूक सुद्धा वाढली, रोजगाराच्या अनेक संधी वाढल्या, अर्थव्यवस्था बळकट झाल्यानं जागतिक बँकांकडे गहाण ठेवलेलं सोनं सुद्धा देशात परत आणण्यात आलं आणि मनमोहन सिंग यांच्या एका निर्णयामुळे देशाची आर्थिक भरभराट झाली, जी अजूनही कायम आहे। तर भारताचे 14वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात। त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी आणि शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्रता, त्यामुळे त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं। पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून ते काम करत होते आणि त्याचवेळी त्यांची शैक्षणिक ओळख ही अधिक समृद्ध झाली आणि याच काळात UNCTAD सचिवालयात त्यांनी काही काळ काम बघितलं होतं आणि त्यातूनच 1987 आणि 1990 या काळात जिनिव्हा इथल्या साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली होती। स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991 ते 96च्या या 5 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताचं अर्थमंत्रीपद भूषवलं होतं। भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यामध्ये डॉक्टर सिंग यांची भूमिका जगभरामध्ये गाजली होती। हा संपूर्ण काळ हा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेलाय। आर्थिक विचारवंत म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती, पण 1971 मध्ये त्यांनी वाणिज्य मंत्रालयात पहिल्यांदा आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि तिथून त्यांचा एक वेगळा प्रवास सुरू झाला। त्यांचा सरकारमध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे प्रवेश झाला आणि त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती।